पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या मोबाईलमध्ये बॅनर एडिटिंग केलेलं आहे. कशा प्रकारे केलेलं आहे संपूर्ण तुम्हाला पुढे व्हिडिओत मी सांगणार आहे. आपण आपला हा बॅनर आपल्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनचा वापर करून आपण हा बॅनर बनवलेला आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, आपण आपलं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेले आहे. आता इथे तुम्हाला पाहायला भेटतंय पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन केलेले आहे. आपण आपली PLP फाईल देखील आपण ओपन केलेली आहे. एकदम साध्या सिंपल स्टेपमध्ये आपण ही डिझाईन हा बॅनर आपण बनवतोय. इथे सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंडला मी हा ग्रेडियंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडे आता तुम्ही लेअर बघू शकता. इथे एक हे ढालीची सारखी लेअर आहे. ही लेअर मी इथं यूज केली. त्याच्यानंतर इकडे हा शिवनेरी किल्ल्याची ही लेअर आहे. त्याच्यानंतर हे लॉक केलं. आता इथे मी हा एक रेक्टँगल इथे शेप ॲड केलेला आहे मी. आता इथे तुम्हाला दाखवतो हे कशा प्रकारे आता आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी राजमाता हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे साध्या सिंपल मराठी फॉन्ट मध्ये आपण हे टेक्स्ट टाकलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं आपल्याला कन्वर्ट करावं लागलं नाहीये, जसं की श्रीलिपी कन्वर्ट किंवा इन्फिनिटी वगैरे असं दुसरं कोणताही फॉन्ट वापरला नाही. आपण मराठी फॉन्ट वापरून संपूर्ण हे बॅनर बनवलेलं आहे. आता इथे अहिल्याबाई होळकर यांचा आपण हा एक फोटो इथे ॲड करू. फोटोची क्वालिटी देखील तुम्ही बघू शकता. नक्कीच एकदम खतरनाक लेवलला ही फोटोची क्वालिटी देखील आपल्याला पाहायला भेटते. एकदम क्वालिटीमध्ये आतापर्यंत आपला हा बॅनर तयार झालेला आहे. तर याच्यानंतर इथे मी हे टेक्स्ट टाकून घेतो. आता तुम्ही बघू शकता मी हे टेक्स्ट टाकलेलं आहे. हे अशा प्रकारचं टेक्स्ट आपल्याला ऑनलाईन गुगलवरती भेटून जातं. त्याच्यानंतर इथे मी हिंद खंड फॉन्टचा यूज करून हे टेक्स्ट टाकून घेतलेलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे अशा प्रकारचं टेक्स्ट टाकलेलं आहे. त्याला मी इथे कलरमध्ये जाऊन पुन्हा ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर स्ट्रोक दिलेला आहे. तुम्ही बघू शकता सेटिंग वगैरे. त्याच्यानंतर इकडे शॅडो देखील अप्लाय केलेली आहे. आता याच्यानंतर मी इथे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम हे देखील टेक्स्ट तुम्ही बघू शकता. हिंद फॉन्टचा यूज करून हे टेक्स्ट मी इथे टाईप केलेलं आहे. आता हे अशा प्रकारे आपली इथपर्यंत हे आपला बॅनर पूर्ण होतो, हे डिझाईन पूर्ण होते. आता इथे मी थोडंसं वेगळं एक आकर्षकपणा आणण्यासाठी इथे खाली एक लाईन ॲड केली. आता जेव्हा आपण हा बॅनर जस्ट सोशल मीडियावरती विदाऊट फोटो आपण इथे अपलोड करेल, तेव्हा हे अशा प्रकारे आपण अपलोड करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमचा फोटो वगैरे टाकून इथे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे मी इथे ही PNG दिलेली आहे. याच्या माध्यमातून तुम्ही इथे आपला हा वरचा जो कोटी कोटी प्रणाम आहे हा टेक्स्ट यूज करून तुम्ही इथे टायपिंग करून तुमचं नाव वगैरे टाकून इथे फोटो वगैरे ॲड करू शकता. त्यावेळेस फक्त हे राजमाता मागचं काढून टाका. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच तुमचा शुभेच्छुक बॅनर इथे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती झळकवू शकता. तर मित्रांनो, हा बॅनर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तुमची एक एक कमेंट हे नक्कीच मौल्यवान आणि तुम्हाला नक्कीच कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला आवडतील हे देखील तुम्ही कमेंट करा.